Next article is population interactions. पॉप्युलेशन, वेगवेगळे पॉप्युलेशन्स, वेगवेगळ्या स्पीसीज, प्लांट्स, ॲनिमल्स यांच्यामध्ये किंवा ॲनिमलमध्ये अनेक टाईपच्या इंटरॅक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. जसं एका स्पीसीजच्या मेंबर्समध्ये असणारी इंटरॅक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो इंट्रा स्पेसिफिक. जर दोन वेगळ्या स्पीसीज मध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन. जसं एखाद्या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेता, मेडिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी जी तुमची कॉम्पिटिशन आहे ती एका स्पीसीजच्या मेंबरमध्ये ही कॉम्पिटिशन आहे. सो दिस इज अ इंट्रा स्पेसिफिक इंटरॅक्शन. आणि दोन वेगळ्या स्पीसीजमध्ये जर ही इंटरॅक्शन असेल तर त्याला आपण इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ग्रास बरेच स्पीसीज खातात. शीप, गोट, डियर, हॉर्स ह्या वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, पण त्यांच्यामध्ये काही ना काही इंटरॅक्शन्स असतील तर त्या इंटर स्पेसिफिक इंटरॅक्शन्स आहेत. या इंटरॅक्शनचा एक चार्ट आपण NCERT मध्ये पाहतो, तो आपण अगोदर डिस्कस करू. यामध्ये स्पीसीज A आणि स्पीसीज B, दोन ऑर्गॅनिझम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात. मग तो टेम्पररी असो किंवा परमनंट असो. काही इंटरॅक्शनमध्ये दोघांनाही एकमेकाचा फायदा होतो. काही इंटरॅक्शनमध्ये एकाला फायदा एकाला नुकसान. काही इंटरॅक्शनमध्ये एकाला फायदाही नाही नुकसानही नाही, दुसऱ्याला मात्र फायदा. अशा वेगवेगळ्या टाईपच्या इंटरॅक्शन इथं आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आपण इंटरॅक्शन नंबर 1, म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम मध्ये दोन ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि दोघांनाही फायदा आहे. मग इथं फायदा असेल तर प्लस प्लस. त्यानंतर सेकंड आहे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनची इंटरॅक्शन जी आहे त्याच्यामध्ये दोघालाही नुकसान आहे. दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये दोघांनाही प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळं दोघांनाही इथं अडचण निर्माण होते. निगेटिव्ह इंटरॅक्शन दोघांसाठी सुद्धा आहे. त्यानंतर थर्ड आहे प्रिडेशन. काही ॲनिमल्स दुसऱ्या ॲनिमलची शिकार करून जगतात. आता प्लांट सोडले तर बाकीचे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ॲनिमल्स म्हणा इस्पेशली हे दुसऱ्याला खाऊनच जगतात. मग ते शाकाहारी असोत नाहीतर मांसाहारी असोत, दुसऱ्याला खाऊन जगणं हे हॅबिट आहे. मग प्रिडेशनमध्ये जो दुसऱ्याला खातो त्याला फायदा होतो आणि जो होस्ट आहे, प्रे ज्याला मारलं जातं, जसं लॉयन, डियर, लॉयनला फायदा, डियरला नुकसान. तशीच आणखी एक इंटरॅक्शन आहे पॅरासिटिझम. पॅरासाइट्स, मग ते एक्टोपॅरासाइट असतील किंवा एंडोपॅरासाइट असतील. पॅरासाइटला फायदा आहे आणि त्याचा जो होस्ट आहे त्याला नुकसान आहे.
एकाला फायदा एकाला नुकसान. त्याच्यानंतर 5 नंबरची इंटरॅक्शन आहे त्याला आपण कॉमेन्सॅलिझम. कॉमेन्सॅलिझम मध्ये 2 ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्ट मध्ये राहतात. एकाला त्याचा फायदा होतो, दुसऱ्याला फायदाही नाही आणि नुकसान पण नाही. ऑर्किडचं एक्झाम्पल आपण पुढं, ऑर्किड्स ग्रोज ऑन ब्रांचेस ऑफ लार्ज ट्रीज, हे कॉमेन्सॅलिझमचे एक्झाम्पल अनेक स्टडी पुढं करणार आहोत आपण. आणि आणखी एक इंटरॅक्शन आहे अमेन्सॅलिझम. याच्यामध्ये एकाला नुकसान आहे पण दुसऱ्याला त्याचा फायदाही नाही आणि नुकसान सुद्धा नाही. अशा टाईपची जर इंटरॅक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो अमेन्सॅलिझम. सो दीज आर डिफरंट इंटरॅक्शन्स आणि त्या इंटरॅक्शनमध्ये कुणाला फायदा कुणाला नुकसान असा चार्ट आपल्याला जो विचारलेला आहे किंवा आपल्याला एखाद्या MCQ मध्ये हा चार्ट विचारला जाईल तर हा आपण लक्षात ठेवावा.